विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की काल मंदिरातील एका कर्मचाऱ्याला मनसेच्या तालुकाध्यक्षाने शिवीगाळ केली होती। त्यानंतर सगळ्या कामगारांनी एकत्र होत आज खरं तर निषेध आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकतो की नित्योपचार वगळता सर्व विभागातील कर्मचारी आज विठ्ठल सभागृहामध्ये एकत्र बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज खरं तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील खरं तर ज्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली त्याच्या वतीने मंदिर समितीच्या वतीने खरं तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्याचे सांगण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर ज्याला खरं तर शिवीगाळ केली होती तो व्यक्ती आपल्याबरोबर काय सांगतील, काल काय झाली ती घटना? काल दिनांक 3/7 रोजी शशिकांत पाटील हे माझ्या तिथं आले होते कॅन्टीन पाशी। ते म्हणले मला चहा द्या। मी म्हणलं कुपन फाडल्याशिवाय मला नियमाच्या बाहेर जाऊन तुम्हाला चहा देता येत नाही। यावर त्यांनी मला शिवीगाळ केलेली आहे। या गोष्टीचा निषेध आम्ही इथं बसून करीत आहोत। त्यांच्यावर कठोर कारवाईवर गुन्हा दाखल करावा हेच आमची मागणी आहे। आता गुन्हा दाखल करायला जाणार का? हो, सर्व आम्ही गुन्हा दाखल करायला जाणार आहोत। काय मंदिर प्रशासन काय सांगितलं तुम्हाला? मंदिर प्रशासन म्हणतात की तुम्ही सर्व काय असेल ती कायदेशीर हे करा, कारवाई करा म्हणून सांगितले मंदिर प्रशासन। हो, सांगितले। पण बघितलं असेल की जवळपास अर्धा तास झाला खरं तर यांचं आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की भाविकांचं कुठलेही हाल होणार नाही, त्याला पर्यायी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने केलेली आहे। मात्र आज जर आपण बघितलं 200 ते 250 कर्मचारी खरं तर आंदोलन बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आंदोलनानंतर थोड्याच वेळात ते पोलीस स्टेशनला जाऊन शशिकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।